हॅलो. हा हॅलो. हा नमस्कार सर, लातूरून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. नमस्कार नमस्कार, बोला सर. सर, वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी शिक्षक हा समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी, ज्ञानेश चव्हाण व रविकांत जोजारे हे 22 हं, जुलैपासून मराठवाड्यामध्ये म्हणजे पाथरी येथे आमरण उपोषणात बसले आहेत. यावर हा. मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? अनुदानासाठी हा. शिक्षकांना उपोषण करायला लावणं, करायला लागणं हे खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. हा हा. त्याबद्दल सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. हम्म, 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 शिक्षक हा देशाचा शिल्पकार आहे हा हा. असं एकीकडे म्हणायचं, बरोबर. आणि दुसरीकडे त्या शिक्षकांना उपाशी मारायचं, त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाही, त्यांना पगार द्यायचा नाही, त्यांना वेतन द्यायचं नाही. हम्म, हम्म, आणि हे जे काही धोरण आहे ते पुरोगामी महाराष्ट्राचा जो काही वारसा आहे हम्म, हम्म. त्याचा अपमान करणारा आहे. बरोबर बरोबर बरोबर. सर, शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा. आपल्या संघटनेची नेमकी सध्या काय भूमिका आहे? कारण शिक्षकांच्याच प्रश्नासाठी हे 3 शिक्षक समन्वय संघाचे समन्वय संघाचे समन्वयक हं, आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आपली जी काही संघटना आहे हं. मराठवाडा शिक्षक संघ, एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची शिक्षकांची राज्यातील संघटना आहे. तर मग आता या पार्श्वभूमीवर आपल्या संघटनेची नेमकी काय भूमिका आहे? काय रणनीती आहे? मराठवाडा शिक्षक संघानं या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. हां, हां, हां. गेल्या 4 जुलै रोजी संपूर्ण मराठवाड्यामध्ये हां. याच प्रश्नासाठी हां, हां. आणि पेन्शनच्या प्रश्नासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन मराठवाडा शिक्षक संघातर्फे करण्यात आलं. हां, हां, हां. ते शिक्षक समन्वय संघानं जे पुकारलेलं आंदोलन आहे हां, त्यामध्ये मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये हां. मराठवाडा शिक्षक संघ अतिशय हिरिरीनं पुढाकारानं त्यांच्या खांद्याला खांदा लावून हां. लढतोय. हं, या आंदोलनात सहभागी व्हायचं आम्ही आवाहन केलंय. हं. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जे हां. काही साखळी उपोषण सुरू आहे, हां, पाथरीला आमरण उपोषण सुरू आहे, धाराशिवला आमरण उपोषण सुरू आहे, हां. आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4 ते 6 या वेळेमध्ये साखळी धरणे आंदोलन सुरू. हां, हां, हां. आपल्या या सर्व संघटनेच्या वतीने? ठिकाणी सर्व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने. हां, हां, हां. आपल्या संघटनेचं? आणि मग शिक्षक समन्वय संघामध्येच आम्ही आहोत. हां, असं हां. एकट्या संघटनेनं आंदोलन करण्यापेक्षा हां, हां, हां. सर्व संघटनांनी एकत्र येऊन शिक्षक समन्वय संघ केलेला आहे हं, 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 हं. आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय आहोत. सर, पाथरी येथील जे काही आमरण उपोषण आहे, या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठवाडा हं, शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व हं. आपण विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम पाथरी येथे 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार का? किंवा उपोषण करताना पाठिंबा म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे सदस्य म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा, साखळी उपोषणाचं काही नियोजन आहे का पाथरी येथे? हा, तर पाथरी येथे आणि धाराशिव येथे जे काही उपोषण सुरू आहे हां, त्या अनुषंगानं त्या त्या उपोषणामध्ये सहभागी व्हायचा आम्ही निर्णय घेऊ. हां, त्याचबरोबर हे जे काही धोरण आहे हां, हेच मुळात चुकीचं आहे. 24 नोव्हेंबर 2001 साली हां. या राज्यामध्ये कायम अनुदान धोरण आलं. बरोबर. म्हणजे त्याचा इतिहास थोडक्यात मी सांगतो. हां, हां. त्यावेळेस पासून मराठवाडा शिक्षक संघ या धोरणाला विरोध करतोय. हं, हं. महाराष्ट्रामध्ये सुमारे 4,000 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, वर्ग आणि तुकड्या यांना मान्यता देण्यात आली. हे धोरण रद्द करण्यात यावं यासाठी मराठवाडा शिक्षक संघानं तेव्हापासून आंदोलनं केली. हां, हां. या शाळांची संख्या जसजशी वाढत गेली, आंदोलनाची तीव्रता वाढत गेली, हां. तसतसं 2009 साली हं, कायम शब्द काढण्यात आला. हं, आणि तेव्हा 2012 पर्यंत मूल्यांकन करून हं, प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान देऊ अशा प्रकारची घोषणा हं, विधिमंडळात शासनानं केली. हं, तर त्या घोषणेनुसार 2018 साली हं, त्या सगळ्या शाळा, वर्ग आणि तुकड्या 100% अनुदानावर येणं गरजेचं आहे. हं, परंतु सरकारचं अतिशय घरसोडीचं आणि शिक्षण आणि शिक्षक विरोधी धोरण हं, आणि घटनाकारानं जे काही शिक्षक आमदारकीचं शस्त्र शिक्षकाच्या हातात दिलेलं आहे, हं, हं, हं. हे सगळं
सर्व शिक्षक आमदारक्या ह्या राजकीय पक्षाने पळवल्यामुळं हम्म, 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 आणि त्या शिक्षक आमदारांची पदवीधर आमदाराची निष्क्रिय भूमिका किंवा हम्म. पक्षधार्जिनी भूमिका हम्म, यामुळं शिक्षकांना वेठ बिगारीचं जीवन जगावं लागतंय. हम्म. तर या विरोधात जेवढे आंदोलनं झाली, मग आझाद मैदानावरचं आंदोलन असेल किंवा नागपूरचं आंदोलन असेल किंवा प्रत्येक ठिकाणी हा. मराठवाडा शिक्षक संघ स्वतंत्र आंदोलन करतो हम्म, आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो. हम्म, हम्म. शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनामध्ये आम्ही त्या पद्धतीनं सहभागी आहोत. सर, आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे मराठवाडा शिक्षक संघ असो म्हणा किंवा शिक्षक समन्वय संघ असो, बरोबर आहे? किंवा आणखी जे काही शिक्षकांच्या जे काही महत्वाच्या अशा प्रकारच्या ज्या काही संघटना आहेत, या संघटनांनी शिक्षकांच्या जे काही मागण्या आहेत, अनुदान असो किंवा आणखी ज्या काही मागण्या आहेत, निश्चितपणे त्यांच्या अत्यंत न्याय मागण्या आहेत. पण तरी पण हा प्रश्न आपण सांगितल्याप्रमाणे अनेक वेळा आपण आंदोलन केलं म्हणतात. वारंवार आंदोलन करूनही हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे शिक्षकांचा आणि अत्यंत न्याय मागण्या असताना देखील हा प्रश्न प्रलंबित आहे. याला नेमकं काय कारण आहे किंवा याकडे नेमकं कसं पाहता? नेमकं काय कारण आहे याच्या मागचं नेमकं? आणखी हा प्रश्न का सुटला नाही? वारंवार आंदोलन करून देखील आता तर बघितलं आपण 22 जुलैपासून राज्यभरातील शिक्षक आमरण उपोषण सारखं हत्यार म्हणा किंवा अस्त्र उपसलेलं आहे. काय सांगाल तुम्ही आम्हाला याकडे सर, शिक्षक नेते म्हणून? प्रदीपजी, आपण अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. हां, हां. तर याच्या मागचं मुख्य कारण जे आहे ते सरकार शिक्षणाच्या जबाबदारीतून आपलं अंग काढू पाहते. हां, हां, हां. म्हणजे शिक्षणाच्या खाजगीकरणाचे पद्धतशीरपणे प्रयत्न सरकारकडनं सुरू आहेत. हं, हं, हं. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, सरकारी अनुदानित शाळा असतील, सरकारी शाळा असतील, हं. त्या बंद कशा पडतील हां, अशा प्रकारची धोरणं हां, हां. सरकार आखत आहे. हं, हं. तुम्ही बघा 1983 ला वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन विद्यालय याच्यामध्ये हे धोरण आणलं, हं, हं. विनाअनुदान धोरण. बरोबर. आणि ते पचल्याच्या नंतर 2001 ला कायम विनाअनुदान धोरण आणलं. हं, हं, हं. त्याच्यानंतर अनुदानित शाळा बंद पाडण्यासाठी इंग्रजी शाळांना मागेल तिथं परवानगी दिली जाऊ लागली. हं, हं, हं. मागं काँग्रेसच्या काळामध्ये हं, हं. जसं पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण होतं, बरोबर. तसं शासनानं पोरं अडवा आणि शाळा जिरवा हं, हं, हं. हे धोरण अंगीकारले. हं. आणि म्हणून हा शिक्षकांचा प्रश्न नाहीये. हं, हं. उद्या जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होतील, हं, हं. जेव्हा अनुदानित शाळा बंद होतील, हं, तेव्हा शिक्षण गोरगरिबांना शिक्षण घेता येणार नाही. हं, हं. आणि म्हणून हा प्रश्न फक्त शिक्षकाचा नाही तर समाजाचा सुद्धा आहे. हं, हं. आपल्या मुलाबाळाचं शिक्षण भविष्यामध्ये बंद होणार आहे, हं, त्याची हं. जाण नाहिरे वर्गाला, गोरगरिबांना सगळ्यांनाच व्हायला पाहिजे. हं, हं. आणि शिक्षण वाचवण्यासाठी एक मोठं जन आंदोलन हं. महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याची गरज आहे. सर, 1 जून 2024 पासून अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी सभागृहात केली आहे. परंतु याबाबतचा अद्याप जी.आर. निघाला नाही आणि त्यासाठीच हे सध्या आमरण उपोषण म्हणा किंवा तुम्ही सांगितलेले वेगवेगळ्या अशा प्रकारचे साखळी उपोषण, आंदोलन वगैरे चालू आहे. तर काय वाटतं सर तुम्हाला, विद्यमान शिक्षण मंत्री 10-15 दिवसामध्ये हा जी.आर. काढतील? काय सांगाल? तुमचं काय वाटतं? काय अनुभव तुमचा? मुर्मेजी, हे शिक्षण मंत्री काय आणि हे सरकार काय, हं, हं, हं. हे जे बोलतात तसं अजिबात वागत नाही. हं, 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 हं. एक काळ होता की राजकारणी सत्ताधारी जो शब्द द्यायचा ते पाळत होते, परंतु आता फक्त वेळ मारून नेलं. हं. मी तुम्हाला सांगितलं की यांनी विधिमंडळामध्ये जो शब्द दिलेला आहे, जे आश्वासन दिलेलं आहे, हं. त्यानुसार 2018 ला ह्या सगळ्या शाळा, वर्ग आणि तुकड्या हं. 100% ग्रँटवर येण्याची गरज आहे. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. परंतु आंदोलनामध्ये शब्द द्यायचा, ते आंदोलन संपवायचं हं, हं. आणि त्यानंतर त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचं, हं, हं. अशा प्रकारचा डाव हं, हं. म्हणजे खेळी हे सातत्यानं हं. दीपक केसरकर काय किंवा त्याच्या पूर्वीचे सगळे शिक्षण मंत्री काय हं, हं, ते हं. करतायत. हं. आणि शिक्षकांचा सातत्यानं विश्वासघात सुरू आहे. सर, पाथरी येथे जे काही आमरण उपोषण चालू आहे, या आमरण उपोषणामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि आपण विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम आम्हाला कधी पाहायला मिळतील उपोषणामध्ये, आमरण उपोषणामध्ये? लवकरच पाहायला मिळते. हो सर. सर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम राज्यभरातील 17,000 शिक्षकांना या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आवाहन करतील? 70,000 शिक्षकाचं लाईफ, आयुष्य हं. ह्या धोरणानं बर्बाद झालेलं आहे. हं. त्यामुळं त्यांच्यासाठी, त्या शिक्षकांच्याच बरोबर हं. त्यांचं कुटुंब, त्यांचे संस्थाचालक, त्यांचे विद्यार्थी या सर्वांनीच हं. रस्त्यावर येऊन हं.
प्रचलित अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान जेव्हापासून पात्र आहेत ह्या शाळा तेव्हापासून दिलं पाहिजे हम्म, आणि त्यांचे एरियर्स वगैरे देऊन हम्म. दिले पाहिजे अशी आमची मागणी. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. मनपूर्वक आभारी आहे सर. धन्यवाद.